1300 मतांनी पिछाडीवर आहे, उपमुख्यमंत्री राहिलेले राज्याचे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची जादू ही पुन्हा एकदा बिहारमध्ये ही पाहायला मिळते। त्यामुळे ही बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची जादू जी आहे ही फक्त बिहारमध्येच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये ही आहे आणि देशभरामध्ये जशी आहे तशी जगभरामध्ये येणाऱ्या काळात राहणार, यात काही शंका नाही। भाऊ, हे कल पाहता असं म्हणता येईल का बिहार तो झांगे मुंबई पाके? एक गोष्ट लक्षात घ्या, बिहारचे निकाल पाहता मुंबईमध्ये काय होणार आहे त्याचे चित्र हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किती मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रातला निधी दिला आहे हे आपण जाणता। कोस्टल असेल, मेट्रो असेल किंवा वेगवेगळे प्रकल्प की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी करतायत। एक विजन ठेवून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतायत। मुंबईलाही एक वेगळ्या पद्धतीने मुंबईतील असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरला आवश्यक असणाऱ्या सर्व नागरी सुविधा निर्माण करण्याचं काम देवेंद्रजी करतायत हे आपण सर्वजण पाहता। त्यामुळे मुंबई ही येणाऱ्या काळामध्ये 100% महायुतीची राहील, यात काही शंका नाही।